तेवढ्याची आम्ही भाऊ वस्तू बी तशी ना गर्दीला नाही भाऊ ही लक्ष्मी फक्त तुम्ही आल्याबरोबर लक्ष्मीकडे पाहिलं म्हणून जेव्हा घेऊन जायचं फक्त तुला. शेतकरी मित्रांनो, आपण आलोय आता धुळे लागण म्हैस मार्केटमध्ये. आज 24 मार्च 2020चा बाजार मित्रांनो. 3 महिन्याची लागलेली म्हशी पाहू शकता आपण या ठिकाणी. लाईव्ह व्यवहार चालू आहे. 1,10,000 रुपये किंमत आहे. 1,10,000 रुपये किंमत सांगता येते. आलेली शेतकरी बांधव या ठिकाणी. क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी. 3 महिन्याची एकदम मनमोकळी सडामध्ये एक नंबर क्वालिटी. जणल्यावर 14 लिटर दूध आहे तिला. किती मागू राहिले ते? 85,000 रुपयाची मागतात. 85 ला मागू राहिले. 85,000 ला मागू राहिले मित्रांनो या ठिकाणी. पाहू शकता आपण 4-5 म्हशी त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत. त्यांचा लाईव्ह व्यवहार तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मी. भरपूर म्हशी आलेल्या असतात धुळे मार्केटमध्ये. या ठिकाणी समोर चेक करून देता मित्रांनो. या ठिकाणी पूर्ण लागलेल्या म्हशी आलेल्या त्या. लगेच दिला तेवढ्याचे मागवलं मग वस्तू आहे ना 14 लिटरची म्हैस ना जाणल्यावर 14 लिटर दूध काढ ना जाणल्यावर. वस्तू बाय वस्तू सड बारंबा बाय भाऊ तिच्यावाला. वस्तू नाही रे भाऊ. काही व्हायचं नाही ना. तुझ्या समोर घेतली या रुपयाची मीच घेतली. ऐक बोलू नको पैलवान. पैलवान काहीच बोलू नको. हा जाऊ दे. लगेच दिला देणार बोल ना भाऊ कशी जाऊ दे. सांगितलं मी त्यांना ते नाही म्हणते ते नाही. हे तुझ्यासाठी भाऊ हा तुझ्यासाठी हात टाकला म्हणून. अरे ते बारीक म्हणजे 1,10,000 किंमत सांगून राहिले. मी सुद्धा हात देऊन दिला. हजारची बात नाही यार. मी काय म्हणतो गर्दीला नाही ना. अरे गर्दीला नाही. नाही ना नाही ना हे तुझ्यासाठी हे बघ तुझ्यासाठी बात तू सोड रे. नाही ना सीधा हात देऊन दिला त्यांनी. काही गलत नाही. काय नाही ना. काय फक्त व्यवस्थित बोलतो का तुला. सोड तू. तुला व्यवस्थित बोलतो का तुला. नाही ना काय व्यवस्थित बोललो आपण. नाही ना नाही सोड तू. नाही होत. सोड ना सोड. अरे सोड तू. ऐक ना मागू राहिले मित्रांनो या ठिकाणी. व्यवहार चालू आहे. शेतकरी बांधव आलेले आहेत. 3 महिन्याची लागलेली ती. काका माहिती इकडे रे भाऊ सोड ना यार. तू कसं काय तात्या नजर मार माहिती. चला हो इकडे या ना. म्हणजे रे बाप्पू जाऊ दे. चला इकडे वस्तू नाही यार. 14 लिटरचा अंडा आहे ना. काय करतो असं. अरे घे रे भाऊ जाऊ दे. सोड सोड तू सोड. भाऊ चेक कर रे दादा. आता शेतकरी मित्रांनो आता चेक करून देणार या ठिकाणी. म्हैस घेतलेली शेतकरीने. मी काय म्हणतो मोठा व्यवहार करून घे बरं का भाऊ. नाही ना मोठा भाऊ काय बोलू नको भाऊ. काही टेन्शन नका घेऊ. ओरिजिनल वस्तू देऊ रे तुम्हाला. जाऊ दे बोला ना तुम्ही. काहीच नका दिलं मध्ये खिशामध्ये. मार रे भाऊ पत्ता वाचा लबाडी असेल तर. नगरचे मित्रांनो नगर चालू व्यवहार तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवतो मित्रांनो की व्यवहार कसा होतो. बरेच जण सांगतात की एकाच म्हशीला व्हिडिओ पूर्ण बनवून घेतात. पण तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवतो मी. काय म्हणतो हात टाकला व्यवहार करायचा. ते 500 का भेटा ना मला ना त्याला बस बरोबरी. म्हणजे खरेदीलाच नाही भिडले ना तुम्ही. 500 बी नफा भेटला तरी देऊन टाकल. त्या भाऊला माहिती काय खरेदी करेल म्हणून. नाही तर जाऊ दे सीताराम कर. हा इकडे या काका. एक मिनिट ऐक ना पैलवान. हा म्हणते का तुम्ही पैलवान. हा म्हणते का तुम्ही घेऊन जा भाऊ. नाही नाही मग म्हैस मागून राहिली. अरे भाऊ शांती तू पहिले मागले ते आधार वाढवले 77 झाले. मग काय बोलू तुला. तू पण नको करू यार. दिला नाही काय करतो. मी जमा जमा दत्तू नाही ना. दत्तू बरोबर नाही ना. अरे भाऊ तुम्ही हातामध्ये अरे जरा पोळा काही सगळं चेक करा. नाही ना जाऊ दे. नाही नाही होत.
शहात्तरशे. शेतकरी मित्रांनो, धुळे मार्केटमध्ये लागलेल्या म्हशी आलेल्या आहेत, म्हणजे कमी म्हशी आलेल्या आहेत, एवढ्या म्हशी आलेल्या आहेत. 3-4 महिन्याच्या 5-6 महिन्याच्या म्हशी असतात मित्रांनो. या पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार जसा पाहिजे तसा भरलेला नाही मित्रांनो. उन्हाळ्यामध्ये बाजार पूर्ण ठप्प होऊन जातो, कारण तेजीमध्ये राहतो बाजार. आणि जर तुम्हाला धुळे मार्केटमध्ये म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी. आता या ठिकाणी जर म्हशी खरेदी केल्यानंतर 3-4 महिन्याची राहिली तर आपल्याला चेक करून देता या ठिकाणी. हे पहा इकडे 200 रुपयामध्ये म्हैस चेक करून देतात आपल्याला, किती महिन्याची काय महिन्याची. कारण आपल्याला व्यापारी सांगतो 3-3.5 महिन्याची, पण तुम्हाला लाईव्ह चेक करून दिली पाहिजे या ठिकाणी. म्हणून त्या 200 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी लाईव्ह म्हशी चेक करून दिल्या जातात मित्रांनो. बाजार मंगळवारचा असतो सकाळी 8 वाजेपासून, तर हा बाजार 1-2 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो. आणि या बाजारामध्ये तुम्हाला जाफराबादी, मुर्रा आणि लागलेल्या म्हशी पण भेटेल तुम्हाला. मागू राहिले केव्हाचे काय 5 साल यांचवाली दिली मित्रांनो. आता फायनल दिली मित्रांनो. इकडे पण आलेले आहेत भरपूर म्हशी. पाय 3-4, 5-6 महिन्याच्या राहतात. इकडे पण आहेत भरपूर म्हशी. सध्या बाजार एकदम शांत झालेले आहेत. जर तुम्हाला पण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या मार्केटमध्ये. हे पण शेतकरी बांधव या ठिकाणी आता लागांचा बाजार आहे, एकदम शांत होऊन गेलेला बाजार. कुठेतरी 4-5-8 म्हशी दिसत आहेत, कारण बाजारात जसं पाहिलं तसं भरतं मित्रांनो. आणि उन्हाळ्यामध्ये बाजार पूर्ण ठप्प होऊन जातो, बंद होऊन जातो. कुठेतरी 10, 15, 20, 25 म्हशी आलेल्या असतात लागांच्या. आणि किमती पण म्हटल्या गेल्या मित्रांनो, डायरेक्ट 80, 85, 90च्या किमती चालू सध्या रेंज. आणि जणलेल्या म्हशी घ्यायचं असेल तर तुम्हाला पलीकडे भेटतील, कारण हा बाजार खूप मोठा बाजार आहे, म्हशींचा बाजार. आणि या ठिकाणी तुम्हाला 2-3 प्रकारचे बाजार पाहायला भेटतील. एक लागण म्हशींचा बाजार असो, आणि एक शेतकऱ्यांचा पण बाजार असतो, लागलेल्या म्हशींचा पण असतो, आणि व्यापाऱ्यांचाही मोठा बाजार असतो. मशीनच्या किमती मित्रांनो व्यापाऱ्यांच्या तर तुम्हाला मी दाखवलेले 2-2-2.5 लाख रुपये किंमत सध्या चालू आहे मित्रांनो. लई किंमत आहे जबरदस्त. आपलं काम आहे व्हिडिओ बनवायचं, पण तुमचं काम आहे पार्की. मी स्वतः येताना पार्की लोकांना घेऊन या, व्यवस्थित व्यवहार करा, 2 टाईम चेक करा. कारण मित्रांनो शेतकरीचा आलाय कष्टाचा पैसा असतो, म्हणून घेताना थोडी काळजीच घ्या मित्रांनो. कारण तुमचा हा कष्टाचा पैसा आहे, आणि काहीतरी 2-1 लोक म्हणून सोबत घेऊन यायचे, कोणतरी चांगले आपले वयस्कर असतील, ते आई आपले वडीलधारी असतील, बाबा वगैरे असतील, त्यांना घेऊन द्या, कारण त्यांना भरपूर अनुभव असतो मशीनचा. व्यवस्थित चेक करा, व्यवस्थित खरेदी करा. चॅनलचं यामध्ये काही जिम्मेदार राहणार नाही. माझं काम आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायचा, बाजार भाव दाखवायचं. या ठिकाणी चेक करतात पा बाजार भाव तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण तुमचं काम आहे व्यवस्थित मोठी खरेदी करणं. या ठिकाणी चेक करून दिली जाते मित्रांनो. अशा प्रकारे चेक करतात 200 रुपयामध्ये. चेक करता येते. 3 महिन्याची सांगितली, आता ती काय माहिती किती महिन्याची निघते. 200 रुपयामध्ये कमी निघली तर घेऊ नको लागत, सर सोडून दे तिला.